नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आजचा आपला विषय आहे, तुम्हाला पण सतत पोटदुखीचा त्रास होतो का? कधी जेवल्यानंतर पोट फुगणे, तर कधी छातीत जळजळ आणि गॅस होणे. अनेकदा आपण याकडे साधी समस्या म्हणून दुर्लक्ष करतो आणि मेडिकलमधून कोणतीही गोळी आणून खातो. पण मित्रांनो, सतत पोट दुखणे ही शरीरातील मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते. चला 2 मिनिटात जाणून घेऊया यामागची कारणे आणि सोपे घरगुती उपाय. सतत पोट दुखण्याची 3 मुख्य कारणे असू शकतात. पहिलं कारण अपचन आणि गॅस, जे चुकीच्या आहारामुळे होते. दुसरं कारण घाईघाईने जेवणे, अन्नाचे घास नीट न चावता गिळल्यामुळे पोटावर ताण पडतो. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पाणी कमी पिणं, ज्यामुळे बद्धकोष्ठता होते आणि पोट साफ होत नाही. जर तुम्हाला या त्रासातून आराम हवा असेल तर या 3 गोष्टी नक्की करा. ओवा आणि कोमट पाणी. गॅसमुळे पोट दुखत असल्यास अर्धा चमचा ओवा आणि थोडं काळं मीठ कोमट पाण्यासोबत घ्या. 10 मिनिटात आराम मिळेल. जिऱ्याचे पाणी. जेवणानंतर अर्ध्या तासाने 1 ग्लास जिऱ्याचे पाणी प्या. यामुळे पचनक्रिया मजबूत होते. ताक पिणे. दुपारच्या जेवणात जिरेपूड टाकून ताक नक्की प्या. यातील प्रोबायोटिक्स पोटाला थंडावा देतात. पण लक्षात ठेवा, जर पोटदुखीसोबत उलट्या, ताप किंवा शौचाच्या वेळी रक्त पडत असेल तर घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण हे इन्फेक्शन किंवा अपेंडिक्सचे लक्षण असू शकते. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच आरोग्य टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.